करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या शिखरावर सोन्याचा कळस बसवण्यात आलाय। या कळसाचं वजन 1.5 किलो इतकं असून त्याची किंमत सुमारे 2.5 कोटी रुपये इतकी आहे। गोव्यामधील एका भाविकाने हे कळस दान केलेलं आहे। या कळस रोहणाचं काम गुरुवारी रात्री 8 वाजता सुरू करण्यात आलेलं आहे। मंदिराच्या मूळ वास्तुरचनेला धक्का न लावता शिखरावर कळस बसवण्यासाठी एका मोठ्या क्रेनचा वापर करण्यात आला। कळस बसवण्यासाठी 40 कर्मचारी तैनात करण्यात आले होते। या कळसामुळे मंदिराच्या वैभवात आणखी भर पडली आहे। आनंद वाटत आहे। देवीचीच कृपा की आज कळस चढवला आणि आमचं इथे यायचं झालं। देवीचीच कृपा म्हणायची। फर्स्ट डेलाच जसं सोन्याचं मुकुट चढव तसंच आम्हाला दर्शन घडलं हे आमचं नशीब म्हणावं लागेल। आणि कधीतरी आपण प्लॅन करतो कितीतरी यायचं पण होत नाही। नशिबाने आज अधिक महिन्यात शुक्रवारी कळस पण पाहायला मिळतो, देवीचं दर्शन होते, हे आमच्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे। 3.5 शक्तिपीठापैकी महत्त्वाचं पीठ असणाऱ्या करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या मंदिरावर अखेर सोन्याचा कळस लागलेला आहे। आपण जर पाठीमागं पाहिलं तर मंदिराच्या कळसावर कशा प्रकारचा दृश्य आहे ते दिसून येते। एकूणच सोनेरी झळाळी कळसाला मिळाली असं आपल्याला म्हणता येईल। एकूणच आपण पाहतो की गोव्यातल्या भक्तानं जे सोनं अर्पण केलं त्या सोन्याच्या माध्यमातून आपण पाहतो की हा सोन्याचा कळस बसवण्यात आलेला आहे। हा सोन्याचा कळस कर्नाटकमधून एका कारागिरीनं बनवला आणि जवळपास आपण पाहतो की त्याला 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी लागला। काल रात्रीपासून आपण पाहतो की हा सोन्याचा कळस वरती क्रेनच्या माध्यमातून नेण्यात आला आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की पहाटेपर्यंत हे सोन्याचा कळस बनवण्याचं काम सुरू होतं। एकूणच आपण पाहतो की अंबाबाई मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच आपण पाहतो की अशा प्रकारे सुवर्ण झळाळी या ठिकाणी कळसाला मिळाल्याचं दिसून येतंय। खरं तर आपण पाहतो की लाखो भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून अंबाबाई देवीला ओळखलं जातं, त्यामुळे अनेक भक्त दान करत असतात। याच गोव्याच्या भक्तानं यापूर्वी आपण पाहतो की अंबाबाई देवीला अनेक अलंकार जे आहेत ते दान केलेले होते आणि त्याच्यानंतर देवस्थानकडे पुन्हा इच्छा बोलून दाखवली की मला दान करायचं आहे आणि तेही कळस। त्यावेळेला देवस्थान समितीनं पुरातत्व विभागाचा या ठिकाणी NOC घेतला आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की हा सोन्याचा कळस बनवण्याचा मानस त्या व्यक्तीचा पूर्ण झाला। पण एकूणच आपण पाहतो की हे ऐतिहासिक क्षण आहे असं आपल्याला म्हणता येईल, कारण आपण पाहतो की मंदिरावर सोन्याचा कळस यापूर्वी कधी लागला नव्हता, पण आता मात्र हा कळस लागलेला आहे। त्यामुळं आपण पाहतो की भक्तांमध्ये एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे।